और लेकर तैयार होते हुए वीवीआईपी एंड से तुषार मोहंती स्ट्राइकर्स एंड पर पहली गेंद का सामना करने के लिए तैयार। तालियों की गूंज। और ये रही इस मैच की पहली गेंद और पहली गेंद कमजोर है। फुल टॉस तोहफा मिला और तोहफा को बोल करते हुए बैट्समैन 6 रन। ये तो शायद सपने में भी सोचा नहीं होगा तुषार ने कि इतनी कमजोर गेंद मिलेगी उनको पहली गेंद इस टूर्नामेंट में। आकर्षक स्ट्रोक वाइड ऑफ डीप मिड विकेट, शानदार छक्का। अगदी बरोबर, अतिशय कमजोर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार षटकार. तुषार मोहंती आणि षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे आणि गोठिवली संघाचा अकाउंट ओपन होते षटकाराने. पेटून उठलेला धगधगता रान आहे. कितने ही गेंदबाजों के साथ ये होता है, पहली गेंद लूजनर हो जाती है। और इस बार बैक ऑफ लेंथ, अच्छी लेंथ ये छकाया। बैट्समैन को हुक करना चाहते थे वहां पर तुषार, अच्छी वापसी. नक्कीच चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. गुडलेन स्पॉट चेंडू पडल्यानंतर उचलला होता. आपले दिली होती खरं तर चेंडूला आणि चांगलं कमबॅक करताना गोलंदाज राजा गुलवे. लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है राजा. इस बार फुल लेंथ ऑफ स्टंप के बाहर देखा परखा और जाने दिया. शायद तुषार को लगा कि ये वाइड होगी लेकिन नहीं, लाइन के अंदर थी. चांगल्या चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळला होता. देखिए लेंथ को वैरी कर रहे हैं. एक गेंद पीछे रखी, उसके बाद एक गेंद आगे रखी है उन्होंने. अगली गेंद कौन सी होगी? और ये फुल टॉस है. इस बार तगड़ा प्रहार, गैप ढूंढने में कामयाब. गेंद सीमा रेखा के बाहर, नो बॉल का भी इशारा और उस पर ये बाउंड्री आती हुई. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे. म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या रिव्यू लिया गया है यहाँ पर निंबवली टीम की ओर से. अंपायर ने नो बॉल घोषित किया है, बीमर घोषित किया है और अंपायर के फैसले को चुनौती दी गई है. टेक्नोलॉजी का यहाँ पर इस्तेमाल किया जा रहा है इस टूर्नामेंट में. एक रिव्यू आपके पास रहता ही है, तो उसका इस्तेमाल बहुत जल्द भी किया गया है. लेकिन देखना है कि ये नतीजा किसके हक में जाता है, फील्डिंग करने वाली टीम के हक में या फिर बल्लेबाजी करने वाली टीम के हक में अब नतीजा जाता है. ऑन फील्ड अंपायर का निर्णय नो बॉल है, लेकिन फील्डिंग करने वाली टीम अर्थात विहा11 निंबवली ने रिव्यू लिया है. अंपायर सुरेश दर्वी भी हमारे साथ जुड़े हुए हैं. वेल सुभाष, नतीजा तो आएगा यहाँ पर, तीसरे अंपायर का निर्णय आएगा. लेकिन जिस तरह की गेंदबाजी हो रही है थोड़ा सा चिंता का विषय है. ये दूसरी मर्तबा फुल टॉस गेंद की है उन्होंने. अगदी बरोबर, पहिला चेंडू फुलटॉस केला होता आणि त्यानंतर दोन चेंडू चांगले हाताळले होते आणि त्यानंतर चौथा चेंडू फुलटॉस अगदी कमजोर चेंडू पाहायला मिळाला होता. तीसरे अंपायर पहले फ्रंट ऑन व्यू उन्होंने देखा, अब स्क्वायर एंगल से देख रहे हैं. tenniscricket.in का ये खूबसूरत टेलीकास्ट. काफी कुछ देखना होता है अंपायर को. और नो बॉल निर्णय आता हुआ तो रिव्यू भी यहाँ पर गवा दिया है पहले ही ओवर में विहा11 निंबवली टीम ने. अगली गेंद फ्री हिट, सोने पे सुहागा बैट्समैन तुषार मोहंती के लिए. अगदी बरोबर, आणि 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फ्री हिट खेळण्याची संधी फलंदाजाला मिळालेली आहे. स्कोर अब 11 रन बिना किसी नुकसान के. अच्छी बैटिंग कंडीशंस है. लाल मिट्टी का विकेट. स्वच्छ सूर्यप्रकाश. जी हाँ, तेज आउटफील्ड. बढ़िया शॉट. थोड़ा सा यहाँ पर रूम मिला है, उसका फायदा उठाया, कवर्स के ऊपर से जड़ दिया है चौका.
या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळते पॉवरप्लेच्या षटकाने. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना तुषार मोहंती जो गोठवली संघाचा सर्वात हुशार फलंदाज आहे. वाकई में ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ अच्छे शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं. इस बार वाइट गेंद, ये दबाव है गेंदबाज राजा कुलवी पर. वैसे राजा एक हरफन मौला खिलाड़ी है, बड़े ताबड़तोड़ अंदाज में वो बैटिंग भी करते हैं, लेकिन फिलहाल उनको गेंदबाजी करनी पड़ रही है. पहले ओवर में गेंद कप्तान ने उनके हाथ में सौंप दी गई है और अभी तक कुछ खास प्रदर्शन नहीं है. जगह बनाई, ड्राइव किया, इस बार बल्ले का मोटा सिरा बैकवर्ड ऑफ द पॉइंट खिलाड़ी है वहाँ पर. दो खिलाड़ियों ने प्रयास किया, आउटफील्ड में स्टॉप किया गया है गेंद को, सिंगल यहाँ पर. और पहली बार अब स्ट्राइकर से इन पर इस मैच में रोहित मात्रे. स्कोर आगे बढ़ता हुआ गोठिवली टीम का 17 रन बगैर नुकसान के. पहिल्या षटकात काही सुरू असताना 17 धावा आणि अगदी पहिल्याच षटकामध्ये खतरा पेश केलेला आहे गोठिवली या संघाने. गेंदबाजी में ज़्यादा कंट्रोल देखने को नहीं मिला है. एक आध अच्छी गेंद हुई है, लेकिन उसके अलावा हम देखें तो 2 फुल टॉस गेंदें जिसमें एक बीमर भी थी, फिर जगह भी दे बैठे थे ऑफ स्टंप के बाहर, उस पर भी बाउंड्री हासिल की तुषार मोहंती ने. 15 पर बैटिंग करते हुए 2 अतिरिक्त रन है, एक वाइड एक नो बॉल. रोहित मात्रे बायत के खिलाड़ी है, उनके लिए फॉरवर्ड स्क्वेयर लेग की तरफ खिलाड़ी रखा गया है, लगभग मिड विकेट की दिशा में ही है और वहीं पर खेलना चाहते थे, शायद अक्रॉस द लाइन जाना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए. कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ. दमदार शुरुआत गोठिवली 11. गोठिवली की टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए स्कोर 17 रन बिना किसी नुकसान के. नक्कीच चांगली सुरुवात, दमदार आणि असरदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोठिवली या संघाची. बिनबाद जिंदाबाद धावापलीकडे धावा जगल्या गेल्यात त्या 17 धावा. तुषार मोहंती एक षटकाराने 2 चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय खेळतोय वैयक्तिक 15 धावसंख्येवर. रोहित मात्रे याला अजूनही खातं उघडायचं बाकी आहे, मात्र चांगली सलामी दोन्ही सलामीकडून आपण पाहतोय गोठिवली संघाकडून. मजबूत बुनियाद, अच्छी नींव. कहते भी है कि रनों की बड़ी आपको इमारत हासिल करनी है तो नींव मजबूत होनी चाहिए. पावर प्ले का एक और ओवर बचा है. यानंतर सामना आपण भव्य 11 तुर्भे विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी या 2 संघामध्ये पाहणार आहोत. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे अष्टविल खेळाडू हेमंत पाटील यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत है. केवनी टीम भी अक्सर हम देखते हैं कि बड़ी प्रतियोगिताएं जो होती है उसमें शिरकत करती है. भिवंडी ग्रामीण की एक बड़ी टीम मानी जाती है. निम्बोली टीम को भी हम अक्सर देखते हैं खेलते हुए. कई सारे अनुभवी खिलाड़ी हैं इस टीम के पास. कुछ चेंजेस भी हुए हैं पिछले 3-4 सालों का यदि हम क्रिकेट देखें तो. कुछ युवा खिलाड़ी भी आए हैं और वो होता ही रहता है. परिवर्तन संसार का नियम भी माना जाता है. अक्सर कहा भी जाता है कि क्षण क्षण चीज़ें बदलती रहती है, बस उसको देखने की वो नज़र हमारे पास होनी चाहिए. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए नीलेश कुलवी. थोड़ी धीमी गति की गेंद थी, थोड़ा जल्दी खेल बैठे बैट्समैन. गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए वहाँ पर तुषार मोहंती. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे अध्यक्ष संदीप मडवी यांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचंही राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. अब 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर. नियमों के अनुसार 3 खिलाड़ी अब सर्कल के बाहर रखे जा सकते हैं. बढ़िया गेंद, इस बार फुल लेंथ खोद कर निकाला है, हल्के हाथों से ड्राइव किया, एक्स्ट्रा कवर की तरफ ढकेलते हुए सिंगल. तुषार भी जानते हैं कि कमज़ोर गेंदों पर प्रहार करने हैं. अच्छी गेंद आएगी तो उस पर शायद सिंगल डबल्स वो ले सकते हैं. स्ट्राइक को रोटेट करते रहेंगे तो उनके पार्टनर को भी मौका मिलेगा और विकेट यदि उनका रहा आने वाले 2 ओवर्स तक क्रीज पर तो शायद एक बहुत बड़ा स्कोर देखने को मिल सकता है. तो अपने विकेट का महत्व भी समझना बहुत ज़रूरी किसी भी बल्लेबाज के लिए. और ग्रामीण क्रिकेट में खासतौर पर टॉप ऑर्डर के बल्लेबाजों से ज़्यादा उम्मीदें होती है. कई टीमों का मिडिल ऑर्डर उतना मजबूत नहीं रहता है. हालांकि आजकल वो बात रही नहीं है. आजकल हम देखते हैं कि 8वें-9वें नंबर तक भी अच्छी बल्लेबाजी होती है. फुल टॉस है, ओवर द टॉप ऑफ मिड ऑफ, बेहतरीन शॉट. 4 रन मिलेंगे यहाँ पर रोहित मात्रे को.
कंबर सुरेश म्हात्रे बाळ्या नंबर। रोहित मात्रे तगड़े बल्लेबाज है और ये बड़ी कमज़ोर गेंद थी, ढीली गेंद थी, मिड ऑफ सर्कल के अंदर था और उसके सिर के ऊपर से पहले बाउंस पर गेंद को निकाल दिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। शानदार चौका, रोहित का ये पहला चौका, उनका खाता खुला इस चौके की बदौलत। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन बिना किसी नुकसान के। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, मिड ऑफ को पीछे अब बाउंड्री पर रखा गया है लॉन्ग ऑफ की दिशा में, और जो मिड ऑन के खिलाड़ी थे उनको स्क्वायर लेग की तरफ रखा जा रहा है, बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। ऑन साइड में दो खिलाड़ी बाउंड्री पर, ऑन साइड में उछाल दिया है, गगनभेदी स्ट्रोक, खिलाड़ी केवल देखते रह जाएंगे। शानदार छक्का। वैसे आज जन्मदिन आदेश का है लेकिन तोहफे मिल रहे हैं तुषार मोहंती और रोहित मात्रे को। फुल टॉस पर फुल टॉस, पहले ओवर में भी 2 फुल टॉस, इस ओवर में भी 2 फुल टॉस और 4 फुल टॉस गेंदें जो हमने देखी है सभी बाउंड्री के बाहर डिपॉजिट किए हैं बल्लेबाजों ने। खूबसूरत अंदाज में बैटिंग हो रही है, बहुत ही आकर्षक शुरुआत ये गोठिवली 11 गोठिवली के लिए। स्कोर 28 रन बिना किसी नुकसान के। पावर प्ले का पूरा लाभ उठाते हुए दोनों बल्लेबाज। राउंड द विकेट, थोड़ी नीचे रहती हुई गेंद, प्रश्न पूछा जा रहा है और आउट। लेग बिफोर विकेट, आड़े बैट से खेलना चाहते थे, चूक गए वहां पर रोहित मात्रे और पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए नीलेश गुरवी। पहले विकेट का पतन हुआ है, 10 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं रोहित मात्रे। कोन बनाकर अंदर की तरफ लाया था गेंद को और उछाल थोड़ा सा कम रहा, गति भी ज़्यादा नहीं थी, थोड़ा जल्दी भी खेल बैठे थे, उछाल में खासतौर पर बीट हुए वहां पर। तो 28 पर यह पहला विकेट गिरा है। नए बैट्समैन स्वराज मात्रे 1 डाउन खेलने के लिए आए हैं। ज़्यादा दबाव वैसे होगा नहीं मेरे ख्याल से स्वराज पर, क्योंकि सलामी बल्लेबाजों ने अच्छी नींव रखी है। फुल टॉस है और सीधे फील्डर के पास खेल बैठे और आउट। बढ़िया कैच बाउंड्री लाइन के नजदीक, एक और विकेट। इस तरह का जब खेल होता है तो देखने के बाद कई बार लगता है कि क्रिकेट बड़ा ही विचित्र खेल है। अच्छी अच्छी गेंदों पर कई बार बल्लेबाज चौके छक्के जड़ देते हैं और इस तरह से कमजोर गेंदों पर भी कई बार बैट्समैन आउट हो जाते हैं। स्वराज अपने आप से निराश है, बल्ला देख रहे हैं लगातार, बल्ले के थोड़े अंदर लगी थी, मिडल नहीं कर पाए, जूसी फुल टॉस थी और सीधे डीप मिड विकेट के हाथों में कैच थमा बैठे, खाता भी नहीं खोल पाए स्वराज मात्रे। 28 पर गिरा है दूसरा विकेट और 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर्स प्रति पारी के मुकाबले राष्ट्रवादी चषक 2022 में ढेर सारा क्रिकेट इस पूरे प्रतियोगिता में हमें देखने को मिल रहा है। tenniscricket.in पर कई सारे ऑनलाइन व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं, आप सभी का हार्दिक स्वागत। एक और नए बल्लेबाज अब क्रीज पर पहुंचे हैं, भूषण मात्रे। तुषार अच्छी बैटिंग कर रहे हैं, रोहित ने भी शुरुआत जरूर अच्छी की लेकिन लंबा नहीं खेल पाए और एक विकेट जब गिरा तो दूसरा भी तुरंत गिर गया। राजा आक्रमण जारी रखते हुए, टाइमिंग लाजवाब है, ये सुपर शॉट है, 6 रन।
दिस इज वेल एंड ट्रूली अ मास्टरपीस फ्रॉम तुषार मोहंती। ऑन दी अब खेला, कवर्स के ऊपर से छक्का जड़ा और नीचे रहती हुई गेंद, फिर से जोरदार ड्राइव लगाने का प्रयास था। बाद में अभ्यास कर रहे जब बीट हुए तो लेग साइड में खेला जा सकता था, ये सोच रहे हैं, लेकिन बाउंस काफ़ी कम, सबमरीन डिलीवरी थी। अच्छी विकेट कीपिंग वहाँ पर विशाल गुलवी की। राजा गुलवी का ये दूसरा ओवर। ओ अब की बार नो बॉल का इशारा, कैच तो लिया गया है लेकिन ये बीमर है। और पहले ओवर में भी एक बीमर गेंद की थी राजा ने। फ्री हिट का इशारा करते हुए अंपायर। दोनों अंपायर्स एक दूसरे के साथ अब चर्चा करते हुए स्क्वायर लेग अंपायर शकील कोटी मुख्य अंपायर के पास आए हैं। अभी देखना है कि अंपायर क्या निर्णय लेते हैं। राजा गुलवी थोड़ा तेज करने के चक्कर में इस बार बीमर कर बैठे। पहले ओवर में जब बीमर डाली थी उन्होंने रिव्यू भी लिया था, अब तो रिव्यू भी नहीं है उनकी टीम के पास। एक पारी में एक गेंदबाज द्वारा 2 बीमर गेंदे, 5-5 ओवर का तो मैच है। एक बॉलर जो है वो मैक्सिमम 2 ओवर कर सकता है, एक ही बॉलर, और उसमें भी आप 2 बीमर गेंदे करते हो तो ये अच्छे संकेत बिल्कुल भी नहीं है आपकी टीम के लिए। स्कोर फिलहाल हम देखें तो 36 रन 2 विकेटों के नुकसान पर एक बड़े स्कोर की तरफ अग्रसर है आज के इस पहले मुकाबले में। गोठिवली 11 गोठिवली टीम नवी मुंबई की टीम है। स्कोर 36। खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है। तुषार मोहंती बढ़िया बैटिंग कर रहे हैं, 23 पर 11 गेंदों का सामना करते हुए। भूषण मात्रे का खाता खुलना अभी बाकी है। पिछले ओवर में ज़रूर 2 विकेटें मिली है, लेकिन जो रनों की रफ्तार है वो बहुत अच्छी मानी जा सकती है गोठिवली टीम की। खेल एक बार फिर से शुरू होता हुआ। फ्री हिट गेंद और भूषण मात्रे पहली गेंद का सामना करेंगे इस पारी में। नए बल्लेबाज है, नंबर 4 पर आए हैं और इससे अच्छा मौका उनको नहीं मिल सकता है मेरे ख्याल से। पहली गेंद वो भी फ्री हिट। थर्ड मैन फाइन लेग सर्कल के अंदर, बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी, मिड ऑफ सर्कल के अंदर, बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। ऑन साइड में खेल दिया है, पुल किया और बहुत ही बढ़िया प्लेसमेंट, 4 रन। शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर तालुका माननीय श्री जयवंत तारमाळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये। साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। वाइड यॉर्कर की कोशिश, इसमें वाइड शब्द भी है और ये तो नो बॉल है। ये वाइड तो थी ही लेकिन इतनी बाहर कि अंपायर को नो बॉल घोषित करना पड़ा है। क्रीज के बाहर गेंद पिच हुई है, ये कहना है अंपायर का। चलिए अब अंपायर ने अपना निर्णय थोड़ा बदला है, वाइड घोषित कर दिया है। पहले नो बॉल घोषित किया था, फिर जांचा परखा, एक बार फिर से देखा वहां पर कि लाइन के अंदर है, लेकिन अतिरिक्त रन तो मिला है। रन संख्या 41। अगली गेंद और लो फुल टॉस से ड्राइव करना चाहते थे, बीट हुए। इस बार हवा में चकमा खा बैठे वहां पर बल्लेबाज। ज्यादा नियंत्रण गेंदबाजी में देखने को नहीं मिला है। राजा गुलवी का पहला ओवर भी खर्चीला रहा था, 17 रन उन्होंने दिए थे, उसके बावजूद उन पर एक बार फिर से भरोसा जताया गया है।
इस बार फ्लिक करते हुए खेला है, डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तो है लेकिन गेंद रुकने वाली कहां पर है। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। ये दूसरा चौका भूषण मात्रे के बल्ले से। इस टूर्नामेंट में चौके बहुत लग रहे हैं। पीछा किया था वाइट गेंद का, अतिरिक्त रन मिलेगा यहाँ पर। स्कोर आगे जाता हुआ 46। तीसरा ओवर चल रहा है। मुश्किलें बढ़ती हुई विहा 11 निंबोली टीम की। टॉस जीता उनकी कप्तान ने, पहले गेंदबाजी चुनी लेकिन कप्तान ने जो सोचा था शायद वो अभी तक पाया नहीं है। इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है, बहुत बड़ा गैप है ऑफ साइड में और ये गेंद सीमा रेखा के बाहर। शानदार चौका। और तीन ओवर का खेल समाप्त हुआ है। स्कोर 50 रन, ठीक 50 रन 2 विकेटों के नुकसान पर। अगला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। भूवी 11 तुर्बे बनाम केवनी स्पोर्ट्स केवनी। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। पवार द पावर टॉस बॉक्स में। हमारे बीच शिवसेना शाहपुर तालुका के संपर्क प्रमुख माननीय श्री जयवंत तारमळे साहब का शुभागमन होता हुआ आपका बहुत बहुत स्वागत है। आदरणीय जयवंत तारमळे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये। माननीय श्री केतनजी तरे आणि सुनीलजी खरत यांच्या माध्यमातून गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरच्या माध्यमातून तिसरं षटक विश्लेषण आपण पाहूया। पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल आला होता, नो बॉलवर सिंगल आली, एक चौकार आला, त्यानंतर एक आदरणीय बिन्नी मस्कर साहेबांचं देखील शुभागमन होत आहे। आपलं मनपूर्वक स्वागत। अतिशय महागडा स्पेल राजा गुळवे याचा पाहायला मिळाला। तब्बल 2 षटकांमध्ये त्याने 39 धावा खर्च केलेले आहेत। यस, मागच्या षटकामध्ये आपण आणखी 2 चौकार पाहिले, म्हणजे एकूण 3 चौकार आले, 1 षटकार आला। राजा गुळवीकडून भरपूर अपेक्षा असतात पण त्या अपेक्षांचा भंग झालाय गोलंदाजीमध्ये तरी। ती कसर आता कुठेतरी फलंदाजीमध्ये भरून काढावी लागणार आहे। नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नितीन। चेंज इन बॉलिंग, छोट्या बॅकलिपचा वापर, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला चांगला ड्राइव्ह आणि चेंडू वळतोय, फिल्डरला हुलकावणी देऊन जातोय निघून, सीमारेषा पार मिळतील 4 धावा, चौकार। गोटिवली 11 गोटिवली संघाला जे नशिबाची साथ मिळते हे आपण पाहू शकता। चौकार पाहायला मिळाला होता। खरं तर क्षेत्ररक्षक तिथे कुठलीच चूक नव्हती, मात्र चेंडूने क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली होती। अगदी योग्य सांगितलं तुम्ही की फिल्डरला तिथे दोष देता येणार नाहीये। खरं तर आउटफील्ड फारच आहे, छान आहे, आपण पाहतोय तिथे थोडीशी बंपी आउटफील्ड आहे आणि त्यामुळे चेंडून थोडंसं वळण घेतलं। स्विच हिट करायचा होता, बॉल शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय, थोडंसं अपील झालं, मात्र फारसं काही तथ्य अपीलमध्ये नव्हतं असं वाटलं। ज्या पद्धतीनं अपील देखील करण्यात आलं होतं, हाफ हार्टेड अपील होती। लेग बायचा मात्र इशारा पंचांनी केलाय। एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना 2 बाद 55। चौथं षटक प्रगतीपथावर आहे। इथे निश्चितच 70+ किंवा 80+ धावसंख्या उभारण्याचा मानस आहे फलंदाजांचा। हो, आता मात्र इम्प्रोवाइज फटका सजवलाय, अचूक टायमिंग पूर्णपणे पाहायला मिळत नाहीये। चांगला एफर्ट फिल्डरचा लॉंग लेग क्षेत्रामध्ये, 2 धावा इथे सहज मिळतील। शॉर्ट फाईन लेगला बीट करून चौकार प्राप्त करायचा होता फलंदाज भूषण म्हात्रेला।
चांगली बॅटिंग करतोय भूषण देखील. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. तुषार मोहंतीनं तर कमालच केली आहे. 13 बॉल्समध्ये 27 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. 14 धावांवर खेळतोय भूषण म्हात्रे. आणि गोठिवली संघाला आणखी काय हवंय. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या फलंदाजांनी केली आहे. 57 धावा धावफलकावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नितीन. युवा खेळाडू आहे यावेळेस. आखूड टप्प्याचा बॉल फुल पॉवरफुल डिलाइटफुल आणि बॉल सीमारेषेच्या आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला पुल केलं होतं. सुरेख फटका आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. हा पिच चेंडू होता आणि पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फुल सक्सेसफुल वंडरफुल. खूप लवकर चेंडूची लेंथ पिक केली आहे. आणि जेव्हा तुम्ही चेंडूची लेंथ लवकर पिक करता तुम्हाला जेव्हा लवकर समजतं की गुड लेंथला बॉल पिच होणार आहे की शॉर्ट पिच बॉल असणार आहे फुल लेंथ बॉल असणार आहे तेव्हा तुम्ही चांगल्या पोझिशनमध्ये येता. तेच आपण पाहिलंय. अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना वजन बॅकफुटला घेत असताना चेंडूला भिरकावून दिला. पुल केलं. 6 धावांसाठी भूषण म्हात्रेनं. या मॅचमधील हा तब्बल 4था चौकार षटकार आलाय. चौकारांचा तर पाऊसच आपण पाहिलाय. आणि काल रात्री देखील आपण काही सामने पाहिले ज्यामध्ये खूप जास्त चौकार पाहिले होते. विशेषतः नितीन म्हात्रेनं जी बॅटिंग केली होती अप्रतिम बॅटिंग. वसार संघाचे कर्णधार अर्धशतक झळकावलं होतं. अगदी बरोबर. 58 धावांचे एक विस्फोटक केले गेले होते आणि त्यामध्ये चौकारांचा खूपच भडीमार होता. तब्बल 8 चौकार त्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले होते. खूप चांगलं क्लासिक क्रिकेट खऱ्या अर्थानं फलंदाजांनी दाखवलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजचा 6वा दिवस आहे. फार मोठी स्पर्धा आहे. आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022. नितीन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला त्याच दिशेनं आणि ओ चांगला प्रयत्न परंतु हा निकाल पाहावा लागेल. चौकार आहे की षटकार. आणि पुन्हा एकदा षटकार. राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर. पुन्हा एकदा पुल शॉट. पण ज्यावेळेस आपण चेंडूची लेंथ पाहिली तर तेवढी खराब नव्हती. हा गुड लेंथ स्पॉटवर पडलेला बॉल होता. पण किती चांगल्या पोझिशनमध्ये येऊन फटके खेळतोय फलंदाज भूषण म्हात्रे. थोडा एक्स्ट्रा वेळ आहे असं वाटतं त्याच्याकडे. राजाचा प्रयत्न चांगला होता मात्र बॉल हाताला लागल्यानंतर सीमापार. ओ यावेळेस झेलची शक्यता निर्माण होते. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे. प्रयत्न भरपूर चांगला पण झेल ड्रॉप होतोय. झेल ड्रॉप होतोय. हवेच्या विरुद्ध हा फटका गेला होता. 2 धावा मिळत आहेत फलंदाज भूषण म्हात्रेला. संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. जाऊन पोहोचली आहे 71 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ समाप्त. 71 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. गोठिवली 11 गोठिवली. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष भू 11 तुर्भे या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक पॉवर द पॉवर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा संघनायक आणि भू 11 तुर्भे संघाचा संघनायक. पुढील सामना या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सर्व खेळणाऱ्या संघांसाठी विशेष सूचना आहे. पहा जेव्हा सामना सुरू असतो आणि मैदानामध्ये पाणी वगैरे घेऊन जायचं असेल तर फक्त तुमचा 12वा प्रतिनिधी जो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणार आहे तोच मैदानामध्ये जाणार आहे. त्या व्यतिरिक्त डगआउटमधून कोणीही मैदानामध्ये प्रवेश करणार नाही आहे. सर्व खेळाडूंनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. सध्या फलंदाज बॅटर पाणी पिताना पाहतोय मात्र निंबोली संघाच्या गोलंदाजांना खरं तर आज गोठिवली संघाच्या फलंदाजाने पाणीच पाजलेलं आहे. ज्याप्रमाणे गोठिवली संघाच्या फलंदाजांनी फलंदाजी केलेली आहे. 17.75च्या सरासरीने प्रति षटकांकी धावा आतापर्यंत गोठिवली संघाच्या फलंदाजांनी कुठून काढलेले आहेत. खऱ्या अर्थानं धावांचा रतीब घातला गेलाय. धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकार षटकारामध्ये डील करतायत फलंदाज तुषार मोहंती आणि भूषण म्हात्रे. रोहितकडे देखील चांगली संधी होती. त्याला देखील स्टार्ट चांगला मिळाला होता मात्र 10 धावा जोडल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर स्वराज म्हात्रे फुलटॉस बॉलवर झेलचीच्या रूपात बाद झाला सीमारेषेनजीक. आणि आपण पाहतोय सध्या 71 धावा धावफलकावर. तुषार मोहंती 27 धावसंख्या खेळतोय. 13 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. आणि भूषण म्हात्रे खेळतोय. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. तर चाविंद्र गावचे समाजसेवक गिरीश
पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांच्या समेत सावंत संघाचे काही क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भूषण पाटील तुर्भे यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांना इन ॲक्शन मध्ये आपण तुर्भे संघाकडून खेळताना पाहणार आहोत. येस, खऱ्या अर्थानं नवी मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते भूषण पाटील यांचं शुभागमन झालंय. तुर्भे टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पुढच्या मॅचमध्ये पुढचा सामना भोवी 11 तुर्भे आणि केवनी स्पोर्ट्स केवणी या दोन बलाढ्य संघांमध्ये असणार आहे. तर भूषण पाटील आपलं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या दोन्ही फलंदाजांना थांबवणं फार कठीण वाटतंय. शुभम गुलवी गोलंदाजी करतोय या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या झाली 77 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लॉक करायचा होता यावेळेस. थोडा संथ गतीनं टाकण्यात आलेला बॉल आणि बॉल खाली राहिला आहे. आपण पाहतो ह्या एंडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते काही चेंडू खाली राहत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक बॉल असा थोडा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली होती राजाच्या षटकामध्ये. तर ह्या गोष्टी जर वगळल्या तर खेळपट्टी फार दर्जेदार आहे. चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येतोय आणि ऑन द राईज खूप चांगले स्ट्रोक्स आपण या इनिंग्समध्ये पाहिलेत. अगदी बरोबर. फलंदाजासाठी ही खेळपट्टी भरपूर वेळा नंदन होऊन पाहायला मिळालेली आहे. मात्र ज्या गोलंदाजीने डोक्याने गोलंदाजी केलेली आहे ते गोलंदाजी या खेळपट्टीवर सक्सेस ठरलेले आहेत. डोक्याचा वापर करणं फार गरजेचं आहे सुभाष. क्षेत्र कुठलंही असू द्या. पायाने आपण चाललो तर आपण फक्त थोडंसं अंतर कापू शकतो. मात्र डोक्याने चाललो तर फार पुढे जाऊ शकतो. आपण टप्प्याचा बॉल लॉक केलाय. बॉल हवेत आणि डीपमध्ये फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. हा चौकार. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. धावसंख्या वेगाने वाढून होते. ते धावफलकावर 81 धावा आणि वैयक्तिक 37 या धावसंख्येवर तुषार मोहंती फलंदाजी करतोय. अर्धशतक झळकावलं जाऊ शकतं. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मोठे फटके आले तर निश्चितच अर्धशतक पाहायला मिळेल तुषार मोहंतीकडून. झंझावाती खेळी खऱ्या अर्थानं तुषारनं या ठिकाणी साकारली आहे. ज्यावेळेस बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि 2 धावा देखील येते बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगला ताळमेळ आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. एक मोठी भागीदारी आपल्याला तिसऱ्या गड्यासाठी पाहायला मिळते. दुसरा गडी जेव्हा बाद झाला तेव्हा धावफलकावर 28 धावा होत्या आणि आता धावसंख्या झाली 83. खूपच चांगली पार्टनरशिप. स्लोवर बॉल समोर फोर्स केलाय. प्रयत्न छान मात्र कॅचिंग तेवढी चांगली पाहायला मिळत नाहीये. हा खरं तर अवघड झेल होता. या अगोदर देखील काही झेल ड्रॉप झालेत. डायरेक्ट हिट लागली आवश्यकता नसताना. त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय. निंबवली संघाला 2 धावा मिळत आहेत. स्कोर मूव्ज अप टू 85. 85 धावा धावफलकावर. खरं तर आपण पाहतोय की धावा फार चांगल्या बनतायत पण येथे धावा चेज देखील होऊ शकतात. 5 षटकांमध्ये 85-90 धावा देखील चेज होऊ शकतात. पण त्यासाठी तेवढी चांगली बॅटिंग देखील करावी लागणार आहे. सोपं तर नसणार आहे. निंबवली टीमकडे जरूर आपण पाहतो की टॉप ऑर्डरमध्ये खूप चांगले फलंदाज आहेत. त्यांचं टॉप ऑर्डर देखील फार हेवी आहे. आणखी एक स्लोवर बॉल आखो टप्प्याचा स्ट्रेट टू द फिल्डर. यावेळेस सोपा झेल होता तो देखील ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहायला मिळत आहेत. एकच धाव मिळेल. षटक समाप्त. इनिंग समाप्त होते. गोठिवली 11 गोठिवली संघाची अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. तब्बल 86 धावा धावफलकावर आणि 87 धावांचं टार्गेट. नाबाद 42 धावांचं योगदान तुषार मोहंतीकडून सलामीला आला होता. 19 चेंडूंचा सामना केला. दर्जेदार क्लासिक इनिंग्स तुषार मोहंतीची आणि त्याला चांगली साथ मिळाली. 4थ्या क्रमांकावर आलेल्या भूषणची. भूषण मात्रेने बनवल्या 8 बॉल्समध्ये नाबाद 28 धावा. तर फार मोठं टार्गेट आहे. डोंगरा एवढं आव्हान आहे. 87 धावा बनवायच्यात 5 षटकांमध्ये विहा 11 निंबवली टीमला. तर बोलूया आपण पॉवर द पॉवर टॉस बॉक्स मध्ये दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल आणि दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन. नुकतंच आमच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर जयवंत तारमले साहेब आणि त्यांच्या समेत युवासेना शहापूर बिन्नी मस्कर साहेबांना की आपण आपल्या सुभाषचे टॉस करण्यासाठी आमच्या पॉवर द पॉवर या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. भू 11 तुर्भे
विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघामध्ये. येस आणि याच दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आगमन होत आहे आदरणीय विष्णू पाटील साहेबांचं. गुंतवलीचे माजी उपसरपंच, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. भोईर यांना तुर्भे संघाचे संघनायक भूषण पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. त्यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे संघनायिका हेमंत पाटील येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आमचे दोन्ही मान्यवर येत आहेत, त्यांच्या समवेत नवनाथजी म्हात्रे साहेब येत आहेत. आमच्या मान्यवरांच्या समवेत पॉवर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तर टॉस केला जाईल हे नाणं आपण जाणून घेऊया या स्पर्धेसाठी. उपसरपंच विष्णूजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या, तेही आलेले आहेत. नक्कीच त्यांचंही टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. तर हे नाणं आपण पाहू शकता, एका बाजूला राष्ट्रवादी चषक 2022 टेनिस क्रिकेटमधील विक्रमी स्पर्धा, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके बालमामा अर्थात सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब. हे नाणं सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये. आणि कॉल कोण करेल? हेमंत पाटील केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे संघाने कॉल करतील. राष्ट्रवादी कॉल आहे आणि राष्ट्रवादी चाललेला आहे. तर हेमंत पाटील केवनी स्पोर्ट्स केवनी संघाच्या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची सोहळ्याची आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व मान्यवरांचा धन्यवाद. हेमंत पाटील नाणेफेक आपण जिंकले आहेत. आपण नक्कीच अनेक स्पर्धा खेळतोय, अनेक ठिकाणी स्पर्धा खेळतो. भिवंडी बाहेर आपला संघ स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. हे जे आयोजन केलेलं आहे न भूत न भविष्यती टेनिस क्रिकेट विश्वामधील नंबर 1 स्पर्धा आपण पाहतो. विक्रमी स्पर्धा अनेक विक्रमी स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवल्या गेलेल्या आहेत. तर या स्पर्धेविषयी हेमंत पाटील जे केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे संघनायक आहेत त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया काय असेल? अतिशय सुंदर आयोजन आहे. असं आयोजन तर भिवंडी तालुक्यात नाही, पूर्ण भारतामध्ये असं आयोजन होणे शक्य नाही. क्या बात आहे. म्हणूनच या स्पर्धेच्या बाबतीत म्हटलं जात आहे की न भूत न भविष्यती, भूतकाळामध्ये ही अशी स्पर्धा घडली गेलेली आणि भविष्यामध्ये कदाचित अशी स्पर्धा होणार नाही. एक चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केलेली आहे. हेमंत पाटील नाणेफेक आपण जिंकले आहे. समोर तुर्भेसारखे बलाढ्य संघ आहे. 5 अंक सामना असणार आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? खेळपट्टी चांगली आहे, धावा पण बनतात. अंडर 60 रोखण्याचा प्रयत्न करू. कॅप्टन लिडिंग फ्रंट नेहमीच हेमंत पाटील आणि केवनी स्पोर्ट्स केवनी संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र तुझ्या समेत असे कोणते खेळाडू गोलंदाज असतील ज्यांच्याकडून पहिल्या इनिंगमध्ये चांगली अपेक्षा असेल? निलेश आहे, केदार आहे, जयेश आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तुर्भे संघाचे संघनायक कडे बोलूया आपण. भूषण पाटील सर्वप्रथम भिवंडी नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अंजूर गावामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो राष्ट्रवादी चषक 2022चे आयोजन आणि भरपूर या स्पर्धेची चर्चा केली जाते, कारण खर्च आहे तो चर्चा आहे. तर आपल्याला कसं वाटतं आयोजन? नक्कीच मला वाटतं भारताच्या सर्वच कोपऱ्यावर जाऊन क्रिकेट खेळलो आहे. मात्र असं आयोजन खूप कमी वेळा पाहायला भेटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि ह्याच मुले आपला दर्जा जो टेनिस बॉल क्रिकेटचा आहे तो उंचावतो. आणि अशा टुर्नामेंट्समध्ये सर्व प्लेयर्सला बघून आपल्याला चांगल्या रीते परफॉर्म्स करायचा चान्स भेटतो. थँक्यू बालमामा की एवढा चांगला प्लॅटफॉर्म सर्व आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटरला दिल्याबद्दल तुमचा आभार आहे. नाणेफेक आपण हारले तर नाणेफेक हारल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय निर्णय असता? नक्की मी पण बॅटिंग केली असते, कारण विकेट पूर्ण बॅटिंग विकेट दिसते आहे. सर 70, 75, 80पर्यंत धावा जर केल्या तर डिफेंडेबल म्हणजे समोरच्या टीमला थोडंसं प्रेशर असेल. मात्र बाउंड्रीज थोडेसे कमी आहेत. रॅदर म्हणजे मी भिवंडीत एवढा क्रिकेट खेळलो आहे तिथं थोडेसे बाउंड्रीज मोठे असतात. म्हणजे ह्या ग्राउंडचे बाउंड्रीज थोडे छोटे वाटतात. तो 75-80 रन फर्स्ट इनिंगमध्ये करावंच लागतील. तर आपल्या मनासारखंच घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी मिळालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे फलंदाज असतील हुकमे तुमच्या समवेत ज्यांच्याकडून चांगली अपेक्षा असेल?
सर्वच खेळाडू चांगले आहेत. रवी म्हात्रे आहे, नमित पाटील आहे, रोनित पाटील आहे, सर्व चांगले खेळाडू आहेत. बट ज्याचा दिवस त्याचं क्रिकेट नेहमीच म्हटलं जातं. जर बॅटवर बॉल आले तर 75-80 रन जर गेले तर समोरच्या टीमवर थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर असेल, स्कोरबोर्ड प्रेशर नेहमीच असेल. सो तेवढ्या रनपर्यंत जायचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्र नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक केवनी स्पोर्ट्स केवनी संघाच्या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. बॅक टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद सुभाष. पहली गेंद इस पारी की, वैसे गेंद उतनी अच्छी नहीं थी लेकिन फ़ायदा नहीं उठा पाए ज़्यादा बैट्समैन राजा गुलवी. सिंगल पहली गेंद पर खाता खुला है विहा 11 निम्बवली का. एक बहुत बड़ा टारगेट उनके सामने गोटिवली टीम ने रखा है. आज का ये ग्रामीण क्रिकेट का पहला मुकाबला राष्ट्रवादी कप 2022 में 87 रन 5 ओवर्स में बनाने हैं मैच को जीतने के लिए. राजा कुलवी और उनके साथ विशाल आए हैं पारी की शुरुआत करने के लिए, और विशाल शुरुआत की ज़रूरत है सही मायनों में. यत्नेश गेंदबाजी करते हुए, ये भी फुल टॉस है. अब ये फ़र्क है, जब गोटिवली टीम बैटिंग कर रही थी उनको फुल टॉस गेंदें जब मिल रही थी तो उनके बल्लेबाज ज़्यादातर फ़ायदा उठा रहे थे. पहली 4 फुल टॉस गेंदें जो मिली थी पहले 2 ओवर्स में, उस पर हमने देखा था उन्होंने चौके छक्के ही जड़े थे. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए सुनील पवार, स्वागत आहे आपका. थँक्स अजय. आणि अजय तुम्ही उल्लेख केला की जेव्हा गोटिवली संघ बॅटिंग करत होता त्या टाइमला मात्र लोअर फुलटॉस धीम्या भेटले, यावेळेस मात्र वेगवान आहे. ये भी फुल टॉस है. इस बार फायदा उठाने में कामयाब राजा गुलवी. बिडॉन के ऊपर से जड़ दिया है चौका. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजते जिल्हाभर. बाल्या मामाचं काम काय लय दमदार चर्चा गाजते जिल्हाभर. दरम्यान पाहतोय आपण मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. सर्वप्रथम आपलं राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जहाँ रायगढ़ के काफ़ी मशहूर कमेंटेटर मच्छिंद्र पाटिल, आपका बहुत बहुत स्वागत है राष्ट्रवादी कप 2022 में. हवा में है गेंद लेकिन फील्डर से थोड़ा सा दूर खेलने में कामयाब. हालांकि पूरी तरह से गैप में खेल नहीं पाए, शायद वो गति नहीं थी स्ट्रोक में जिसकी आवश्यकता थी. वैसे कवर पॉइंट और एक्स्ट्रा कवर पर जो खिलाड़ी है उनके बीच में से निकालना चाहते थे. अच्छी फील्डिंग वहाँ पर. 1 ही रन मिला है. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बगैर नुकसान के. 17.40 का आस्किंग रेट है. पारी की शुरुआत से इस बार बॉटम एज विकेट कीपर तक क्या गेंद क्यारी हुई थी ये देखने वाली बात होगी रिप्ले में, लेकिन सिंगल लिया है इस गेंद पर विशाल ने. दोनों दिग्गज खिलाड़ी आए हैं पारी की शुरुआत करने के लिए. खासतौर पर विशाल एक काफ़ी अनुभवी खिलाड़ी है. राजा भी कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं, धाकड़ बल्लेबाज है. अभी तक उस तरह की शुरुआत कर नहीं पाए हैं जिसकी सही मायनों में आवश्यकता है. यत्नेश पाटिल दाहिने से ओवर द विकेट. करारा स्ट्रोक डाउन द ग्राउंड. यहां पर गेंद रुकेगी नहीं. 4 रन मिलेंगे. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल. चौके के साथ पहले ओवर का खेल समाप्त. स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के. लक्षात घ्या, आम्ही मगाशी सुद्धा अनाउन्समेंट केली होती की मैदानामध्ये जर पाणी वगैरे घेऊन जायचं असेल किंवा बॅट चेंज करायची असेल, गार्ड चेंज करायचा असेल तर फक्त 12वा खेळाडू तुमचा मैदानामध्ये प्रवेश करू शकतो. यापुढे सर्वच संघाच्या खेळाडूंनी ही बाब लक्षात घ्या. डगआउटमध्ये कोणीही डगआउटमधून मैदानामध्ये प्रवेश करणार नाही आहे. तो 12 रन बने हैं और 75 रन चाहिए. 24 गेंदों का खेल शेष है.
देखिए इसके बाद 12th बैन के अलावा कोई भी खिलाड़ी यदि मैदान में प्रवेश करेगा तो आपकी टीम को पेनलाइज किया जाएगा। ड्राइव किया इस बार लेकिन थोड़ा मिस टाइम स्ट्रोक, स्कोर पॉइंट की तरफ अच्छा क्षेत्र रक्षण, सिंगल हालांकि लेने से रोक नहीं पाए वहां पर विशाल गुड़वी को। विशाल थोड़ा स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं। राजा ने जरूर 2 चौके जड़े हैं। हालांकि पहले ओवर में काफ़ी सारे मौके मिले थे, फुल टॉस गेंदें ज़्यादा हो रही थी लेकिन कोई भी मैक्सिमम देखने को नहीं मिला और छक्कों की सही मायनों में ज़रूरत है। हर्षन पाटिल गेंदबाजी के लिए, खूबसूरत गेंद इस बार तेज़ निकली थी लेकिन दिशा पर उतना कंट्रोल नहीं, वाइड बीट किया था बैट्समैन को लेकिन लाइन उतनी अच्छी नहीं थी। अंपायर शकील कोटी मुख्य अंपायर की भूमिका में, स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। क्रीज के कोने से कर रहे हैं, लेग कटर थी, तेज लेग कटर थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली और इस बार नो बॉल का इशारा, घुमा दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, मैक्सिमम 6 रन। सारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल, केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी, गाव देवी क्रीडा मंडल अंजुरची तात्यान हाय न्यारी। बिल्कुल ऐसा ही राजा गुलवी के साथ भी हुआ था जब वो गेंदबाजी कर रहे थे। उन्होंने 2 बीमर गेंदें की थी अपने स्पेल में, एक पर छक्का बैट्समैन ने जड़ा था और अब राजा गुलवी की बारी है बल्लेबाजी की। अच्छी बैटिंग कर रहे हैं राजा गुलवी, ज़्यादा देर तक क्रीज पर टिकेंगे तो ये मैच रोमांचक बन सकता है। स्कोर अब 21 पर पहुंच चुका है, 7 रन मिले हैं। नो बॉल पर छक्का, बीमर गेंद पर अगली गेंद है फ्री हिट, क्या एक और मैक्सिमम आएगा? स्कोर तो काफ़ी मजबूत बनाया गया है गोटिवली टीम द्वारा, लेकिन क्या ये महफूज है या नहीं, ये देखने वाली बात है। बढ़िया गेंद, ऊपरी किनारा, अच्छी फील्डिंग, फ्लाई स्लिप के खिलाड़ी गेंद पर आए, मात्र 1 रन मिलेगा। फ्री हिट गेंद का पूरा फायदा नहीं उठा पाए हैं बल्लेबाज। काफ़ी अच्छा यहाँ पर वातावरण, तेज धूप है, चमकदार धूप मैदान में खिली हुई है। गर्मी के दिन कंडीशंस काफ़ी अच्छी है क्रिकेट खेल के लिए, ज़रूर गर्मी थोड़ी ज़्यादा है लेकिन ओवरऑल हम देखें तो बहुत ही बेहतरीन कंडीशंस यहाँ पर। अंजुर में स्विच हिट करने का प्रयास, देखना है बैट से है या नहीं। फिर से फ्लाई स्लिप के खिलाड़ी एक्शन में, ओह वाइड है, अंपायर का वाइड का इशारा। 2 अतिरिक्त रन, स्कोर आगे जाता हुआ 24। पहले ओवर में 12 रन आए थे, इस ओवर में भी अभी तक 12 रन आ चुके हैं और हर्षन पाटिल जो है वो अतिरिक्त रन भी खर्च कर रहे हैं। कुछ खिलाड़ी उनको खान मंत्र भी देते हुए विकेट कीपर गए थे उनको कुछ समझाने के लिए। ज़्यादातर यही कहा होगा कि आपको डिसिप्लिन के साथ बॉलिंग करनी है, अतिरिक्त रनों से बचना है। लंबा ओवर साबित हो रहा है, खर्चीला ओवर साबित हो रहा है हर्षन का। इस बार बेहतर लाइन, बेहतर लंबाई, सीधे बल्ले से उठाकर खेलना चाहते थे लेकिन गलत लाइन पर बल्ला चला बैठे वहाँ पर राजा गुलवी। राजा की बैटिंग की एक खास बात हम देखें तो वो ज़्यादा ताकतवर शॉट्स खेलने का हमेशा प्रयास करते हैं और जब मिडल करेंगे तो बहुत दूर जाएगी, लेकिन जब आप ज़्यादा ताकत से खेलने की कोशिश करते हो तो कई बार आपका शेप आप गवा देते हो और टाइमिंग उतनी अच्छी रहती नहीं है। इस बार ऑन ड्राइव किया है वाइड लॉन्ग ऑन की तरफ, अच्छा क्षेत्र रक्षण, 2 रन लेना चाहेंगे, पलटे भी है, 2 रन पूरे भी हुए। स्कोर आगे बढ़ता हुआ, निम्बोली का 26 रन, 87 रन जीत के लिए बनाने हैं, यहाँ से और 61 रन चाहिए। रिक्वायर्ड रेट जो है उसके अनुसार बल्लेबाजी करना बहुत ज़रूरी। और गोटिवली टीम का जहाँ तक सवाल है, मैं तो समझता हूँ कि उनके कप्तान चाहेंगे कि इस जोड़ी को जल्द से जल्द तोड़ा जाए, खासतौर पर राजा गुलवी को आउट करने का प्रयास हो सकता है। ऑन द राइज, गेंद को हवा में खेल दिया है, डीप एक्स्ट्रा कवर पर, बढ़िया कैच, खूबसूरत खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, चर्चा गाजतय जिल्हाभर, बाल्या मामाचं काम काय लय दमदार, चर्चा गाजतय जिल्हाभर। लाजवाब कैच यज्ञेश पाटिल द्वारा, प्रेजेंस ऑफ माइंड उनका देखने लायक, उनको पता था कि वो कहाँ पर खड़े हैं, बाउंड्री कितनी दूर है, बहुत ज़्यादा दूर नहीं थे बाउंड्री लाइन से, डीप एक्स्ट्रा कवर पर, लेकिन सही शरीर का संतुलन,
निगाहें गेंद के ऊपर और दिमाग में बाउंड्री रखी थी उन्होंने और बहुत ही बेहतरीन कैच, सुरक्षित हाथों की जोड़ी। एक अच्छा स्ट्रोक जरूर था ये राजा गुलवी का, लेकिन बेहतरीन कैच लेकर उनकी पारी को समाप्त किया गया है। विकेट मिला है यहाँ पर गेंदबाज हर्षन पाटिल को। एक गेंद अभी भी पावर प्ले में शेष है, स्कोर हुआ है 26 रन। राजा ने आउट होने से पहले 19 रनों का योगदान दिया। नए बल्लेबाज 1 डाउन खेलने के लिए पहुंचे हैं शुभम गुलवी, राजा के भाई है। फिर से बाहर की तरफ निकलती हुई गेंद, अच्छे लेग कटर्स देखने को मिले इस ओवर में। थोड़े से महंगे ज़रूर साबित हुए, लेकिन बहुमूल्य सफलता अपनी टीम को दिलाई इस ओवर में गेंदबाज हर्षन पाटिल ने। ओवर समाप्त हुआ, पावर प्ले का खेल समाप्त हुआ। विहा 11 निंबवली 26, एक विकेट के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 61 रनों की ज़रूरत है और यहाँ से अब हम कमेंट्री में परिवर्तन कर रहे हैं। आने वाले 3 ओवर्स में आपके साथ रहेंगे हमारे साथी कमेंटेटर, धमाल कमेंटेटर सुभाष धुमाळ। धन्यवाद अजय आणि धुमाळ सर. मी थांबवते कारण की आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. तर स्वागत आणि सत्कार होत आहेत. पाहतोय आपण व्यासपीठावर सन्माननीय चाविंद्रा गावाचे उद्योगपती आणि भुवी 11 संघाचे पॅकर आदरणीय गिरीश पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी आदरणीय नवनाथ दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय चाविंद्रा गावाचे उद्योगपती आणि भुवी 11 संघाचे पॅकर आदरणीय गिरीश पाटील साहेबांचं इथे मात्र स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण नवनाथ दादा यांचे शुभ हस्ते. त्यानंतर व्यासपीठावर गोटिवली गावाचे उद्योगपती आदरणीय सुधीर म्हात्रे साहेबांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी नवनाथ दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुधीर म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर स्वागत आणि सन्मान होताना आदरणीय सुधीरजी म्हात्रे साहेबांचं. तर लगेच आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सजय आहेत धुमाळ सर. धन्यवाद सुनील पवार सर. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही, प्रॉपर टायमिंग साधलं नाही, सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाज. एक मोठं लक्ष आहे. आपण पाहतोय विहा 11 निंबोली संघासमोर तब्बल 87 धावांचं लक्ष आहे आणि ज्याप्रमाणे पाठला खरं तर करायला हवा होता त्याप्रमाणे निंबोली संघाला पाठला करता आलेला नाही. राजा गुलवे यांनी सुरुवात तर चांगली केली होती, मात्र त्याला खेळपट्टीवर जास्त वेळ थांबता आलं नव्हतं आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय विशाल गुलवे, शुभम गुलवे हे 2 फलंदाज सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. यावेळी खुल्या टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला मिड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण करतात फलंदाजाने, एका धावेवरच समाधान मानावं लागेल. 14 चेंडूमध्ये तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. एक मोठं लक्ष पहिल्या इनिंगमध्ये 41 धावांची एक धुव्वाधार इनिंग सलमीचा फलंदाज तुषार मोहंती याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर भूषण म्हात्रे याच्या बॅटमधून 28 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं होते. यज्ञेश पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. लॉर्ड फुलटा चेंडू आहे समोर केलेल्या 20 एफमध्ये गावरान रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान. एकेरी धावांवर भर दिला जातोय. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाचं,
आणि एकेरी धावेने काही फरक पडणार नाही ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोठविले या संघाला. यावेळी सुरेख फटका कव्हर व्हायचा, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला. पुन्हा फक्त एकच धावपेक्षा अधिक नाही. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती इथे झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर VIA11 निंबोली संघाने 87 लक्षाचा पाठलाग करताना आपल्या धावपलकर धावा जोडल्या त्या एका गाड्याच्या मोबाईलच्या 37 धावा. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर राजू पाटील सांगतात की 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची अर्थात अर्धशतकाची आवश्यकता आहे VIA11 निंबोली संघाला सामना जिंकण्यासाठी. आजच्या 6व्या दिवसामधील रेग्युलर फॉर्मॅटमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोठिवली 11 गोठिवली नवी मुंबई येथील संघ विपक्ष भिवंडी येथील संघ VIA11 निंबोली या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपण पाहणार आहोत भुवी 11 तुर्भे विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी या 2 संघामध्ये. त्यानंतर सामना राणा स्पोर्ट्स बोडसे ते विपक्ष कोंढरी स्पोर्ट्स कोंढेरी. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला एक बिग मॅच आईदेवी वडनगर विपक्ष RK विल्लर चिंचघर. ग्रुप H मधील शेवटचा सामना आपण पाहणार. त्यानंतर ग्रुप I कडे आपण बोलणार आहोत. ग्रुप I मधील सामना पाहायला मिळालेला पॅरामाउंट RMC इन्फ्रा वाघवीला विपक्ष संजय स्पोर्ट्स सावत. आणि ग्रुप I मधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये दिला ओम 11 केरवली विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स भातसई आहे. आजचं शेड्यूल असणार आहे. आजच्या शेड्यूलला गोठिवली विपक्ष निंबोली या सामन्याने सुरुवात झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 37. येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे VIA11 निंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. करूया मरोची स्थिती आता मात्र निंबोली संघाच्या समोर येऊन ठेपलेले आहे. विशाल गुलवी आणि शुभम गुलवी यांना विशाल फटकेबाजी करावी लागेल. एकंदरीत हायलाइट्स क्रिकेट खेळावे लागेल निंबोली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. यावेळी मात्र सुरेख चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यावेळी सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पार चौकार. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. गुडघ्यावर बसून हा फटका खेळला होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार. करते कौतुक बघून सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी. योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथ न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. VVIP एअर कंडिशन बॉक्समध्ये नुकतंच आगमन झालेल्या गिरीश पाटील चौंद्रगावचे समाजसेवक अमित स्पोर्ट्स सावंत संघाचे सर्वे सर्वा आणि त्यांच्यासमोर अमित स्पोर्ट्स सावंत संघाचे काही क्रिकेटर आहेत. त्यामध्ये निश पाटील, भाविन पाटील, सतीश वाकचौरे आणि त्यांच्यासमोर निखिल सोनावणे या सर्वांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झाली ती धावपळकर 41 धावा 41. पुलटा चेंडू आणि चेंडूला खेळून काढलेल्या त्या स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने
2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या या 2ने वाढून होती ती धावफलकर 43 धावा. 87 या लक्ष्याचा पाठलाग करताना VI11 निंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बॅटिंग साईडने भीमरसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. पोहे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच पाहूया काय डिसिजन देत आहेत. निंबोली संघ खूपच बॅकवर्डला पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण एक मोठं लक्ष पहिल्या इनिंगमध्ये अतिशय उत्कृष्ट गोठिवली 11 गोठिवली संघाची फलंदाजी पाहायला मिळाली होती. फेअर डिलिव्हरी. तर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. गोलंदाज सुरज म्हात्रे गोलंदाजी मार करत दूरच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द स्टंप. यावेळी आपटलेला चेंडू सुरेख चेंडू पेस अँड बाउन्स चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या सेफ हँडमध्ये. चांगले चेंडूच्या हाताने धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकर 43 धाव 43. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जवळजवळ मिशन इन्फॉशिव्हला आपण पाहतोय. या केवळ इथून जर विचार केला तर फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे कारण 7 चेंडू आणि तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू अडवला जातो या सीमारेषे लगत. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. इथून फक्त निंबोली संघाचे फलंदाज पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतील कारण सामन्यामध्ये आता काही उरलेलं नाही कारण शेवटचे 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असणार आहे. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोठिवली 11 गोठिवली संघाने पूर्णपणे पकड या सामन्यामध्ये आपली ठेवलेली आहे आणि पाड पूर्णपणे जड आहे ते गोठिवली या संघाचं. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. श्री सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर या मैदानामधून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. DG मॉन्टे यांच्या माध्यमातून चांगली माईक सिस्टम उपलब्ध करून दिलेली आहे आणि प्रत्येक चौकार षटकानंतर आकर्षक धून या स्पर्धेसाठी खास तयार केलेल्या धून वाजवल्या जातात, पेश केल्या जातात. त्यांचा विशेष धन्यवाद. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आदेश मात्र येतोय. बड्डे बॉय मात्र प्रतिस्पर्धी संघाला गिफ्ट देताना 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचाने आदेश मात्रे याला दिलेला आहे. धावसंख्या 46 46. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. बड्डे बॉय आदेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. लॉर फुलटा चेंडू होता. सॉरी आखुटाप्याचा चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला टटवलेला आहे. तो फक्त 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावपेक्षा अधिक नाही. एका धावने संघाची धावसंख्या वाढून होती. ती धावफलकावर 47 धावा 47. 5 चेंडू आणि तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे आपण पाहतोय की पिछाडीवर ढकलला गेलेला आहे तो निंबोली संघ आणि खूपच आघाडीवर आपण पाहतोय गोठिवली या संघाला. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदेश मात्र शेवटचा षटक हातलतोय. यावेळी जोरदार अपील आणि यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे. बड्डे बॉय विकेट प्राप्त करताना निश पाटील सतीश चषक काय एक नंबर त्यांच्या गाजते जिल्हाभर बाल्या ममत काम काय लय दमदार त्यांच्या गाजते जिल्हाभर
आमची रजा घेताना निश पाटील भावेंना नक्कीच तुर्पे संघाला पण इन ॲक्शनमध्ये पाहणार होता आणि गिरीश पाटील जे चाविंद्रगावचे उद्योगपती आहेत त्यांनी पॅक केलेला संघ आहेत. संघ या पॅकर आपण पाहतो गिरीश पाटील तुर्पे संघाचे. पुढील लढत आपल्याला पाहायला मिळालं तुर्वे विपक्ष केवणी या दोन संघामध्ये. नवीन फलंदाज योगेश 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. आदेश मात्रे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाढचा शेवट आहे. आव्हानदार वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढेल. 48 धावा 48. आज पहिल्या इनिंगमध्ये तुषार मोहंते याची धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली होती. 41 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं आणि मधल्या फलीमध्ये भूषण म्हात्रेची 28 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र सुरेख फटका स्केअर ऑफ द विकेट पॉईंट रिझनमध्ये आपण पाहतोय. एका धावेसाठी धावसंख्या सिंगलने वाढेल 49. फक्त औपचारिकता शेष आहे. सामन्याची जवळजवळ विजयाच्या उंबाठ्यावर पोहोचलेला आहे गोठिवली संघ. यावेळी मात्र सुरेख फटका व्हाट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर उभ्या उभ्या चेंडूला फेकून दिलेले सीमा पार एक मारा लेकिन शॉलेट मारा. वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी फिरा. धावसंख्या 6 ने वाढेल. अतिशय सुरेख फटका आत्मविश्वास नक्कीच वाढून जाईल फलंदाजाचा. यावेळी मात्र खराब चेंडू पंचांचा वाढचा शर्यत येतोय आणि गोलंदाजाला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून होती ते धावफलकावर अब तक 56. गोठिवली विपक्ष निंबवली रेग्युलर फॉर्मॅट मधील आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. अकोडा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलेला. यावेळी उंची जास्त लांबी कमी फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये आली पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये आली पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. चौथा फलंदाज बाद झालेला आहे विहाय लेवना निंबोले या संघाचा. यावेळी सुरेख फटका आणि नक्कीच आपण पाहतोय या हा सामना जिंकलेला आहे तो गोठिवली 11 गोठिवली या संघाने. अभिनंदन गोठिवली आणि हार्ड लक विहाय लेवून निंबवली. तर ओळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातोय या